मी आज आलेली आहे वेंगुर्ल्याच्या क्रॉफर्ड मार्केटला आणि तिथे आहेत अशा एक बिझनेस वुमन ज्या 40 वर्षापासून व्यवसाय करतात. त्या पण गीता वराडकर म्हणून सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहेत या मार्केटमध्ये. तर मी नक्की आज त्यांना भेटणार आहे. तर चला भेटूया. गीता मावशी नमस्कार. गीता मावशी, आपल्याकडे काय काय मिळतं जरा मला सांगाल का? हे काय आहे? हे कोकम तेल. कोकम तेलाचा काय वापर आहे? पायाला भेगा पडतात त्याला लावतात. हे पायाला भेगा लावतात, त्या भाकरीला लावून खायचं, भाकरी चपातीला लावतात. प्रकार असं म्हणजे नॅचरल बटर आहे. हो, natural. मित्रांनो बघा तुम्ही, कोकम बटर म्हणतात. हे कोकम बटर आहे जे चपाती भाकरीला लावून खातात आणि पाय फुटतात वगैरे, पाय दुखतात त्याच्यासाठी ह्याचं तेल लावतात. खूप बेस्ट आहे. तसंच हे काय आहे? उडीद म्हणजे हे शेतातले उडीद आहेत? शेतातले गावठी उडीद, काळे उडीद. ह्याचं काय करतात? ते हे काय लागतात, भाकरी बिक्री करतात त्याचे. हे उकडा तांदूळ पेजेचे तांदूळ, गावठी तांदूळ. गावठी तांदूळ उकडे उकडे पेजेचे. लहान मुलाला पेज भरवायची, म्हाताऱ्या माणसाने पेटकायची असे ते. बघितलं तिथे हे शेतात पिकलेले आहेत हे उकडे तांदूळ, म्हणजेच ब्राऊन राईस म्हणतात ह्याला. वेट लॉस साठी सगळ्यात बेस्ट आहे. तसंच कोकणातल्या माणसासाठी हे औषध आहे. आजारी पडलं की फक्त पेस्ट पियायची, लगेच तरतरीत होतात. एवढे बेस्ट असतात हे गावठी तांदूळ. आता परत हे नाचणी, ही नाचणी आहे. हे भाकरी भाजून खायची. डायबिटीज वाल्या याची भाकरी द्यायची. हे नाचणी ही पण शेतातलीच आहे. शेतातली नाचणी आहे. बघा इथे ना कुठलंही रासायनिक खत वापरून बनवलं जात नाही. हे सगळं ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक बनवलं जातं. जसे चवळी असतात ना तसे हे फजाव असतात, उन्हाळ्यात पिकतात आणि खरंच खूप टेस्टी लागते याची आमटी. आमटी बनवतात, भाजी बनवतात. मावशी हे काय आहे? तिरपळ. कशात वापरतात? मच्छी कढीला वापरायचं. मच्छी कढीला. मच्छीमध्ये कोकण पद्धतीत मच्छी जर तुम्हाला बनवायची असेल, कोकणी पद्धतीत, मालवणी पद्धतीत, तर त्याच्यामध्ये हे 2 तिरफळं टाकायची. एवढा सुंदर सुगंध येतो ना की अक्षरशः तुम्ही प्रेमात पडाल आणि जबरदस्त टेस्ट येते. आणि त्याच्यासाठी हे वापरले जातात. इथे तसं तुम्हाला चिंच पण मिळते, जी चिंच तुम्ही चटणी बिटणीमध्ये वापरू शकता. कोकम रस पण मिळतो तुम्हाला. आगळ गोड चिंच आहे. तसेच कुळताची पिठी पण मिळते, जी मालवणात आल्यावर लोक कुळताची पिठी खातात. म्हणजे एक पारंपरिक आहे. सांडगी मिरची, जी डाळ आणि भात बरोबर जर तुम्ही फ्राय करून खाल्ला तर जबरदस्त. ही ताक मिरची आहे. आणि गोड कोकम हे ऍसिडिटी साठी खातात, गोड कोकम. तसंच इथे खोबरेल तेल पण आपल्याला मिळतं. हे नॅचरल खोबरेल तेल आहे. सुक्या खोबऱ्यापासून काढलं जातं आणि केसांसाठी सगळ्यात बेस्ट इथे तेल आहे. तशीच गावठी अंडी पण तुम्हाला इथे मिळतात. आता आपण बॉयलर अंडी खूप खातो, पण ही गावठी अंडी तुम्ही बघितलात इथे तुमच्याकडे तुम्हाला त्यांच्याकडे मिळतील. मावशी हे काय आहे? हे कडू किरायचा म्हणून औषध असं आहे. कशासाठी वापरतात? ते डायबिटीज साठी सकाळीच घेतात औषध. पाण्यात उकळून पाण्यात घ्यायचं. डायबिटीसचं औषध यांच्याकडे मिळतंय. पाण्यात उकळून घ्यायचं, तुमचे डायबिटीस नक्की कमी होणार. अननस बघू शकता, हे झाडाचे अननस आहेत. ही सुपारी आहे. ही मावशी सुपारी आहे ना? ही सुपारी आहे. बघा पूर्ण सुपारी अख्खी अशी असते. इथे नारळ सुद्धा आहेत. नारळाची प्राइस आहे 30, 35 आणि 40 रुपये. आपल्या इथे 30 रुपयाला नारळ एवढूसा मिळतो. हा 30 रुपयाचा नारळ तुम्ही बघू शकता केवढा मोठा आहे. जर कोणाला इथून नारळ घेऊन मुंबईमध्ये व्यवसाय करायचा असेल तर नक्की गीता मावशीला आमचा कॉल करा. मी तुम्हाला लास्टला नंबर देते खाली व्हिडिओमध्ये. नक्की कॉल करा, त्यांच्याकडून नारळ घ्या, तुमचा स्वतःचा व्यवसाय करा. मुंबईमध्ये आंबाडे आहेत. कैरीला जसं खाराच्या पाण्यात भिजवलं जातं तसे आंबाड्यांना भिजवलं जातं आणि याचं लोणचं जबरदस्त लागतं. ही वेलची केळी आहे. वेलची केळी मिळणार. कोकम सुद्धा आहे. खूप जास्त प्रमाणात यांच्याकडे प्रोडक्ट अवेलेबल आहेत. तुम्ही हे पोहे पाहिलात असाल. कोकणी माणूस गावाला आला की कोऱ्या चाय बरोबर जे पोहे खातो ना, ते हे गावठी पोहे आहे, जे सगळ्यांना सगळ्यात जास्त आवडतात. मलाही खूप आवडतात. मीही चहा बरोबर खाते गावी आल्यावरती स्पेशली, आणि मुंबईला जाताना नक्की घेऊन जाते. हे फणसाचे गरे पण मिळतात. जसे आपण मुंबईला चिप्स खातो बटाट्याचे, केळ्याचे, तसे इथे आलं की तुम्हाला हे फणसाचे गरे मिळणार आहे. कोकणी रानमेवा तर तुम्हाला सगळं मिळणार आहे. तसंच जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर तुम्हाला चिकन मसाला आणि मच्छी मसाला पण इथे मिळणार आहे. तर मित्रांनो बघितलं, इथे तुम्हाला एकाच स्टॉलला इतके सगळ्या व्हरायटी मिळणार आहेत कोकणच्या. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय चालू करायचा असेल मुंबईमध्ये तर तुम्ही इथे होलसेल रेटमधून घेऊन तुमचा व्यवसाय चालू करू शकता. पण त्यासाठी आपल्याला बोलावं लागणार दादाशी. दादा, इथे जर कोणाला काजू नाहीतर आंबे नाहीतर कुठलाही कोकण मेवा हवा असेल तर तुम्ही होलसेल मध्ये देऊ शकता? देऊ शकतो. आणि आपला नंबर काय आहे? 9657901903. बघितलं तुम्ही, दादानी नंबर पण सांगितलेला आहे. जर कोणाला स्वतःचा व्यवसाय मुंबईमध्ये चालू करायचा असेल आणि कोकणी रानमेवा जर तुम्हाला विकायचा असेल ना, तर नक्की आपल्या दीपक दादाला कॉल करा आणि कॉल करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे प्रॉडक्ट तुम्ही मागवू शकता. आणि इथे जेव्हा आपण याल वेंगुर्ल्याच्या क्रॉफर्ड मार्केटला, तेव्हा नक्की गीता मावशीच्या स्टॉलला व्हिजिट करा, जिथे तुम्हाला सगळे प्रॉडक्ट मिळणार आहेत.